कोल्हापूरमध्ये सुद्धा अपघात घडलेला आहे। कोल्हापुरातील कळंबा जेल परिसरात ट्रकचा अपघात घडल्याची माहिती सध्या समोर येते। कळंबा जेल रस्त्यावरील डिवायडरवर ट्रक आदळला। जेलपासून पुढे आल्यानंतर अचानक डिवायडर सुरू होतो हे लक्षात न आल्यानं ट्रक थेट डिवायडरवर धडकल्याचं बघायला मिळालं। यामध्ये ट्रकचं मोठं नुकसानही झालंय। बातमी कोल्हापूरमधून कळंबा जेल परिसरात ट्रकचा हा अपघात घडलेला आहे। कळंबा जेल रस्त्यावरील डिवायडरवर हा ट्रक आदळला आणि यामध्ये आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो ट्रकचं यामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। जेलपासून खरं तर पुढे आल्यानंतर अचानक डिवायडर सुरू होतं आणि हेच चालकाचा लक्षात आलं नाही आणि त्याचमुळे हा ट्रक डिवायडरवर धडकला आणि यामध्ये ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशी माहिती मिळते। हा अपघात झाला। अपघाताची काही दृश्य सुद्धा आपण बघू शकतो। कळंबा जेल परिसरात ट्रकचा हा अपघात घडलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, गौरी, आज सकाळी ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। कदाचित रात्रीच्या वेळी ही घटना घडली असावी, कारण ही दृश्य जी आहेत ते आपण बघतोय कोल्हापुरातल्या कळंबा जेलच्या अगदी समोरच हा अपघात झालेला आहे। ज्या ठिकाणी डिवायडर जो आहे तो रस्त्याच्या काही पुढे अंतर, कळंबा जेल पासून काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानकच हा डिवायडर सुरू होतो रस्त्याच्या मधोमध आणि त्यामुळेच चालकाला हे लक्षात आलं नसावं आणि डायरेक्ट त्यानं गाडी जी आहे ती याच डिवायडर वरती घातली आहे आणि त्यामध्ये याचा अपघात झाल्याचं पाहायला मिळते। गाडीचं आणि ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील त्या ठिकाणी झालेलं आहे। यापूर्वी देखील काही घटना ज्या आहेत ते याच जागेवरती देखील घडलेल्या आहेत। त्या ठिकाणी रिफ्लेक्टर देखील लावण्याची गरज आहे। त्यामुळे प्रशासन या अपघातानंतर त्यावरती काहीतरी उपाययोजना करतील। मात्र सध्या तरी ही कोल्हापुरातल्या कळंबा आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो ट्रकचं सुद्धा यामुळे मोठं नुकसान झाल्याचं आपण बघू शकतो। शेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।